सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दर महिन्याच्या पौर्णिमेच्या या सत्संगामध्ये 2025 या वर्षाच्या पहिल्याच सत्संगामध्ये आपल्याला शुभाशीर्वाद शुभचिंतन देण्यासाठी आलेले परमपूजनीय परममहंत आचार्य श्री मराठे बाबाजी गंगापूर निवासी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परममहंत आचार्य श्री वालेराज बाबाजी, परमपूजनीय परममहंत श्री प्रवीणदादा शिवलीकर, परमपूजनीय परममहंत श्री संदीप दादा मराठे, त्याचप्रमाणे माझ्याबरोबर आलेले परमार्ग सेवक किरण दादा, विकी दादा, अरुण दादा व गोळेगाव येथील आलेले सद्भक्त, तपस्विनी आया आणि शिरवाडेवणी येथील बंधू आणि भगिनींनो, मागच्या वर्षी दर पौर्णिमेला आपण हे सत्संग घेत आलो. त्या यशस्वी झाल्यानंतर 2025चं नियोजन आपल्या गावाचं पूर्ण वर्षाचं सत्संगाचं नियोजन झालेलं आहे. पंचकृष्ण अवतार दिनाचंही नियोजन झालेलं, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे अगोदरच खूप खूप अभिनंदन करत. कारण कोणताही कार्यक्रम सुरू करणं खूप सोपं असतं, परंतु सातत्यपूर्ण तो राबवणं, आयोजन करणं, नियोजन करणं हे सोपं नसतं. म्हणून सर्वज्ञ सेवा वास्तविक मंडळ शिरवाडेवणी शाखा, त्यांना सर्व प्रेरणा देणारे शिरवाडेवणी येथील सद्भक्त परमार्ग सेवक यांचं मी विशेष कौतुक करत. चांगल्या गोष्टी करायच्या, पुढं व्हावं लागतं, जबाबदारी घ्यावं लागते आणि ती जबाबदारी घेतल्यानंतर गावानीही त्यांना पाठिंबा द्यायचा असतो. या गावाचं हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मागच्या वर्षी पूर्णपणे हे सत्संगाचं आयोजन नियोजन यशस्वीपणे पार पाडल्यानंतर 2025 मध्ये पूर्ण वर्षाचं नियोजन झालेलं आहे. त्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येतो. अच्युत गोत्र म्हणून आपल्या भेटी होतात. अनेक वेगवेगळे साधू संत आचार्यगण आपल्याला मार्गदर्शनासाठी येत असतात, आपणही बोलवत असतात. नवीन पिढीला एक प्रेरणा भेटावी, धर्माची ओळख व्हावी, धर्माच्या प्रति अभिमान स्वाभिमान निर्माण व्हावा, या अनुषंगाने असे उपक्रम गावागावात होणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक गावांमध्ये आम्ही अशा सत्संगाची प्रेरणा देत असतो. काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले आहे असे सत्संग. संभाजीनगर येथे ह्या कार्यक्रमाचं पूर्वी असं आयोजन व्हायचं. नितीन दादा बऱ्याच वेळा माझ्या बरोबर कार्यक्रमांना असतात. त्यांनी ते कार्यक्रम बघितले, त्यांची प्रेरणा घेऊन गावामध्ये संकल्पना मांडली आणि त्यांना सर्वांना, तुम्ही सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचं आयोजन झालं. आता तुमच्या गावाची प्रेरणा घेऊन गोळेगाव निवासी जे अनिल दादा आहे, शरद दादा आहे, यांनी तिथं दर अमावस्याला कार्यक्रम सुरू केलेला आहे. ह्याच सत्संगाच्या अनुषंगाने अमावस्याला का, तर एक वाराची आठवण असावी. पौर्णिमेला तुम्ही केला आहे, त्यांना इकडे येता येतंय, त्यांनी सुरू केला त्या दिवशी, तर तुम्हाला इकडे तिकडे जाणं अशक्य होईल आणि म्हणून तो दिवस थोडा वेगळा असावा म्हणून त्यांनीही तुमच्या गावाची प्रेरणा घेऊन कार्यक्रम सुरू केलेला आहे. हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि महत्वाचं आहे, अभिमानास्पद आहे. आपली प्रेरणा कोणीतरी घ्यावी, असं कार्य आपण करावं आणि तेही धर्माचं असावं. परमेश्वराला सुद्धा प्रसन्नता निर्माण होईल. या अनुषंगाने आपली वाटचाल आध्यात्मिक असावी आणि हे कोणी करू शकत नाही. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी 12व्या शतकात अवतार घेतला. या जीवाला आनंद देण्यासाठी, जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून काढण्यासाठी, मुक्त करण्यासाठी,
या सृष्टीची रचना केली, स्वतः अवतार घेऊन वाडोवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून आपली स्वतःची ओळख देत असतानाच जीव, देवता आणि प्रपंच या चारही पदार्थाची ओळख दिली आणि आपल्याला बोध देऊन आपल्या या जन्माचा जो मुख्य उद्देश आहे, या सृष्टीचा मुख्य उद्देश आहे, परमेश्वराच्या अवताराचा जो मुख्य उद्देश आहे, तो अत्यंत सिरियसली परमेश्वराने घेऊन आपल्यापर्यंत हे तत्वज्ञान पोहोचवलेलं आहे. परंतु परमेश्वराने स्वतः अनंत ब्रह्मांडांचा नायक असून या जीवासाठी जीवधर्म देहधर्म स्वीकारून अवतार घेतला आणि नुसता अवतारच नाही घेतला तर वाडेवेडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. ज्यासाठी आणि ज्या पद्धतीनं पोहोचवलं त्याच उद्देशाने आणि त्याच पद्धतीनं मात्र आपण घेतलंय का? ते घेतलं जर असेल, त्या उद्देशाने जर आपण स्वीकारलेलं असेल, त्या भावनेनं त्या श्रद्धेनं आपण त्याकडे बघत असेल, तर मात्र परमेश्वराच्या या सर्व कार्याला आपण परमेश्वर म्हणून परमेश्वराला स्वीकारलेलं आहे असं होईल. भौतिक जगामध्ये जीवन जगत असताना, सांसारिक जीवन जगत असताना कोणतंही आयुष्य घ्या, मग ते व्यावसायिक असो, नोकरीचं असो, बसा आई बस दंड, आपण अत्यंत सिरियस होऊन ते करत असतो. त्याच्यामध्ये थोडी चुकी होणार नाही याची काळजी आपण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत अत्यंत तंतोतंत पाळत असतो, घेत असतो. हा प्रपंच 12 तास करण्यासाठी आपण 12 तास लावत असतो आणि तरी आपला पुरा होत नाही. ही वेळ मात्र गेल्यानंतर आपल्याला समजतं त्यातला 1% फक्त 1% जितका वेळ आपण प्रपंचाला देतो, आपल्या भौतिक सुखाच्या अनुषंगाने धडपडीला देतो, प्रयत्नांना देतो, त्यातला 1% जर आपण या आध्यात्मिक जीवनाला जर दिला तर ही परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. कारण परमेश्वर दयाळू, माळू, कृपाळू आहे. फक्त निष्क्रिय असलेला हा जीव क्रियाशील होत नाही आणि जी जबाबदारी परमेश्वराने आपल्याला दिलेली परमेश्वराच्या प्राप्तीची, ती मात्र आपण जशी परमेश्वराला अपेक्षित आहे तशी आपण घेत नाही आणि म्हणून आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये अनेक अडचणी येतात. आपण 20 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष उपदेश घेतलाय, परमेश्वराची भक्ती करतोय आणि ही भक्ती करत असताना ती भक्ती काय आहे, धर्म काय आहे, तत्व सिद्धांत काय आहे, आचार विचार प्रणाली काय आहे आणि तो देण्याचा परमेश्वराचा आपल्याला उद्देश काय आहे, तो उद्देश मात्र आपण समजून घेत नाही. याचं कारण की आपल्या भौतिक सुखासाठी अध्यात्म आहे, भौतिक सुखासाठी धर्म आहे, भौतिक सुखासाठी परमेश्वराचा अवतार आहे आणि भौतिक सुखासाठीच आपण परमेश्वराची भक्ती पण करत आलो. म्हणून जितक्या पद्धतीने, ज्या विचाराने आपण ती सिरियसली त्या आध्यात्मिक जीवनाकडे आपण बघायला पाहिजे, आपण ती बघत नाही. 1% आपण प्रपंचातला भाग आपण जर अध्यात्माला दिला तरी परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगेल, जे अन्य लोक आहे का जे उपदेशी नाही, जे परमेश्वराची भक्ती करत नाही, जे परमेश्वराला जाणत नाही, ज्यांना बोध नाही, तेही धार्मिकता करतात, ते मात्र देवी देवतेची भक्ती करतात. त्या देवी देवतेची भक्ती करत असताना ते जितके कर्मकांड करतात, विधी करतात, उपास तापास करतात, व्रतवैकल्य करतात, त्या भक्तांच्या तुलनेत त्यांच्या इतकीच 1% आपण जर भक्ती परमेश्वराची केली तर ही परमेश्वराला आपण प्राप्त होऊ शकतो किंवा परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. याचं जेव्हा आपण तुम्ही चिंतन कराल तेव्हा आपण काहीच करत नाही. फक्त परमेश्वराची भक्ती आणि परमेश्वराचा धर्म हा समजून उमजून करण्याचा विषय आहे, जाणून ज्ञानवाचक करण्याचा विषय आहे, अचूकपणे करण्याचा विषय आहे. हे जर आपण समजून घेतलं तर धर्म खूप अवघड नाही, खूप कठीण नाही, खूप अडचणीचा पण नाही आणि आपल्या हिताचा, आत्मकल्याणाचा हा अत्यंत सुंदर असा परमेश्वराने दिलेला आपल्याला मार्ग आहे. म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत.
कारण हे भाग्य कोणाला लाभू शकत नाही। याचं कारण का तुमची निवड परमेश्वराने केलेली, तुम्ही परमेश्वराची निवड नाही केली। तुम्ही परमेश्वर धर्माची निवड नाही केलेली, कारण ती योग्यता आपली नाही, ती पात्रता आपली नाही, ती आपल्या बुद्धीची तेवढी लेवल पण नाही, त्या बुद्धीमध्ये एवढी ताकद नाहीये का त्या बुद्धीच्या जोरावरती आपण धर्म समजून घेऊन तो धर्म स्वीकारू आणि त्या धर्माला न्याय देण्यासाठी, आपल्या जीवनाचं हित करण्यासाठी त्या धर्मावरती चालायला सुरुवात करू। याचं कारण परमेश्वर स्वतः सांगताय, बोध आणि बोध शक्ती ही परमेश्वराकडून आहे। परमेश्वर जाणीचे आणि परमेश्वर पाहिजे। परमेश्वराकडून परमेश्वर जाणवला जातो, परमेश्वराकडूनच परमेश्वर प्राप्तीला या जीवाला नेत असतो। परमेश्वराची कड, परमेश्वराची प्रवृत्ती, परमेश्वराची जी हेतू आहे, हा जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपण या आध्यात्मिक जीवनामध्ये येऊ शकत नाही, प्रवेश भेटू शकत नाही। आणि हा प्रवेश भेटल्यानंतर त्यात सातत्यपूर्ण धार्मिकता पण आपण करू शकत नाही, कारण भौतिक जगामध्ये आपण अडकलेलो असल्यामुळं ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी, आपल्या जीवनात सुख येण्यासाठी आपण धार्मिकतेकडे बघत असतो। आणि म्हणून आपली जी भक्ती आहे ही दृष्टपर भक्ती आहे। काहीतरी मिळावं, काहीतरी भेटावं, किंवा आपल्या जीवनामध्ये जे सुख आहे ते टिकावेत, आपल्या जीवनामध्ये दुःख येऊ नये, संकट येऊ नये, यासाठी केलेली आपली भक्ती आहे। आणि म्हणून ज्या बाजूनी परमेश्वराने आपल्याला जे पोचवलंय ती बाजू आपली घेण्याची नाही, आणि म्हणून ते साजत्य भेटत नाही। आणि म्हणून आपल्याला मी सांगितलं की इतर लोक जी धार्मिकता करतात त्यातला 1% जरी आपण धार्मिकता समजून उमजून जाणून जर अचूकपणे जर केली तर ही परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते। इतका सोपा आणि सरळ, स्पष्ट आणि पारदर्शक आपल्याला दिलेला परमेश्वराचा धर्म आहे। पण त्याला लागतं ज्ञान, त्याला लागतं अचूकता, त्याला लागते सिरियसता। ती सिरियसता आपण आध्यात्मिक जीवनामध्ये कधीच लावत नाही, कधीच बाळगत नाही। करायचं म्हणून करायचं, यांनी केलं तो करतोय, अडचणी आल्या म्हणून करतोय, संकट आले म्हणून करतोय, परंपरातून आलो म्हणून करतोय, हा करतोय तो करतोय, अशा पद्धतीने जर आपण धार्मिकता करत आलो तर त्यातून जो मिळणारा रिझल्ट आहे, जे आउटपुट आहे, ते परमेश्वराला जे अपेक्षित आहे ते भेटत नाही। आणि भौतिक जगामध्ये आपण या सिरियसता खूप ठिकाणी पाळत आलो। आपण प्रवास करतो, तर प्रवास करत असताना आपण सिरियस असतो की आपल्याला लांब जायचंय, आपण कधीच स्टँडवर जात नाही, तिकीट काढतो, गाडीत बसतो, असं कधी होत नाही। जवळचा प्रवास आपण असा करतो, पण लांबचा प्रवास जर करायचा असेल तर आपण रिझर्वेशन करतो, मग ट्रेनचा असेल, बसचा असेल, अन्यथा प्लेनचा असेल, त्याच्याशिवाय आपण करत नाही। आता रिझर्वेशन करायचं म्हणजे आपला जो प्रवास आहे हा बिनधोक व्यवस्थित व्हावा, आपल्याला त्रास होऊ नये या अनुषंगाने आपण ते रिझर्वेशन केलेलं असतं। हे रिझर्वेशन ऍडव्हान्स पैसे भरून केलेलं असतं। पैसे आपल्याला अगोदर भरावं लागतं, रिझर्व करावं लागतं, त्याचं तिकीट आपल्याला रितसर येतं आणि आपल्याला माहित आहे की ह्या दिवसाला ही ट्रेन, ह्या दिवसाला हे प्लेन, ह्या टायमिंगला हा प्लेन, ही ट्रेन आपल्याला भेटणार आहे, त्याच्यात आपल्याला प्रवास करता येणार आहे। आता हे सर्व आपण ऍडव्हान्स पैसे भरले, आपण बिंदास झालो का? आपण घरात बसलो का? नाही। त्याच्यापेक्षा आपण जबाबदारीने वागवतो तर त्या वेळेला बरोबर त्या ठिकाणी पोहोचणं, ती गाडी पकडण्यासाठी प्रयत्न करणं, ती पकडल्यानंतर त्या गाडीत गेल्यानंतर बरोबर त्या सीटवरती शोधून बसणं, आणि तेव्हा आपला प्रवास सुरू होतो। जर आपण म्हणतो आपण ऍडव्हान्स पैसे भरले, रिझर्वेशन केलेले, आता काय मला न घेता गाडीची जायची ताकद आहे, असा जर विचार केला तर ती गाडी आपल्याला भेटू शकते का? नाही भेटू शकत। पैसे तुम्ही लाख भरलेले, रिझर्वेशन केलेलं आहे, परंतु त्याच्यानंतर काळजी तुम्हालाच घ्यायची। गव्हर्नमेंट म्हणणार नाही तुम्ही पैसे भरले, आता तुमची काळजी आम्ही करू, तुम्हाला वेळेवरती सांगू, वेळेवरती पोहोचले नसतं तर तुमच्यासाठी गाडी थांबू, तुम्ही येईपर्यंत वाट बघू, असं कधी होतं का? असं कधीच होत नाही। आपण ती गाडी येण्याच्या अगोदर अर्धा तास 1 तास अगोदर जाऊन बसतो, म्हणजे ती जबाबदारी आपणच घेतलेली असते। पैसे आपण भरला, रिझर्वेशन आपण केलं, गाडी पकडण्याची जबाबदारी आपणच घेतलेली, तेव्हा आपला तो जीवन प्रवास आहे सुखकर होऊ शकतो। परंतु आध्यात्मिक प्रवासामध्ये परमेश्वराने तुम्हाला बोध देऊन तुमचं प्राप्तीचं रिझर्वेशन परमेश्वराने केलेलं आहे।
तुम्हाला सीट बुक करून दिलेलं आहे तुम्हाला, तेही कळत न कळत केलेल्या पूर्वकर्मामध्ये अहेतुक भूतभाजनामुळं परमेश्वराने तुम्हाला ते रिझर्वेशन करून दिलेलं आहे. भूतभाजनाची जी क्रिया आहे ते तुम्ही ऍडव्हान्स ती क्रिया केल्यामुळं तुम्हाला मुक्तीचा दरवाजा परमेश्वराने खुला केलाय, रिझर्वेशन केलंय. मात्र आता रिझर्वेशन झालंय, तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. कारण ज्या अर्थी बोध भेटला त्या अर्थी तुम्हाला मुक्ती 100%. का? या सृष्टीमध्ये परमेश्वराने जो बोध दिलाय तो बोध दिलेला जीवच परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती करू शकतो आणि त्या एकनिष्ठ भक्तीतून तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. अन्य लोकांनी कितीही ग्रंथ वाचले, 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद, भगवद्गीता, लीळाचरित्र, सूत्रपाठ सर्व वाचलं, तरीही बोध नसेल तर त्यांचं रिझर्वेशन सीट बुक होत नाही, होऊ शकत नाही आणि त्यांना परमेश्वराच्या मुक्तीची संधी भेटू शकत नाही. तुम्हाला बोधाच्या माध्यमातून परमेश्वराने रिझर्वेशन करून दिलेलं आहे. मात्र ज्याप्रमाणे आपण रिझर्वेशन करून एक काळजी घेतो त्याप्रमाणे इथे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आणि ती काळजी, ती गाडी न सुटण्याची, ती सीट पकडण्याची, ती कधी पकडायची, कधी ती वेळ आहे, ती वेळ पकडण्याची, कधी ती गोष्ट आपल्याला करावं लागणार आहे, कधी कुठं केव्हा जावं लागणार आहे, याची सर्वपणे काळजी आपल्याला घ्यावी लागणार. आणि आपण ती नेमकी काळजी तीच घेत नाही. म्हणून अनेक ट्रेन आपल्या सुटल्या, अनेक जन्म गेले, अनेक सृष्ट्या गेल्या. याच्या पाठीमाग कारण हेच होतं की त्यावेळेसही परमेश्वराने आपल्याला बोध देऊन आपलं सीट बुक केलं होतं, रिझर्वेशन दिलेलं होतं. परंतु नंतरची काळजी न घेतल्यामुळे आपल्या गाड्या सुटत गेल्या. आत्ताची जी गाडी आहे ती न सुटण्यासाठी मात्र तुम्हाला ती वेळ पकडावी लागेल, रिझर्वेशन करावं लागेल. या चरित्रामध्ये गेल्यानंतर अनेक सद्भक्तांच्या माध्यमातून परमेश्वराने त्यांना, कोणी वेदवंत आहे, कोणी बोधवंत आहे, कोणी दर्शनी आहे आणि अत्यंत कमी जीव परमेश्वराच्या सन्निधानात अनुसरलेले आहे. संधी मात्र परमेश्वर सर्वांना देत असतात. कारण हे सकळ जीवाची चिंती. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली अनंत जीवांसाठी, त्या सृष्टीत आणलं अनंत जीवांना आणि बोध देण्याची जी प्रक्रिया प्रत्येक जीवाला परमेश्वर करतात. या सृष्टीमध्ये ही ज्ञानपाळी, बोधाची जी पाळी आहे, प्रत्येक जीवाला परमेश्वराने फिरवलेली असते. जोपर्यंत पूर्ण जीव संपत नाही तोपर्यंत ही सृष्टी चालू असते. जीव अनंत असल्यामुळे सृष्टी सुद्धा अति दीर्घ परमेश्वराने सांगितलेली. प्रत्येकाला हा बोध भेटलेला आहे. प्रत्येकाचे बोध दिल्याशिवाय परमेश्वर सोडत नाही. कारण परमेश्वर न्यायिक आहे, अन्याय कधीच कोणावर करत नाही. आता अनेकांना बोध दिल्यानंतर अनेकांचे बोध गेले असे कितीतरी जीव असतील. काहींचे बोध येण्याची संधी अजून त्यांना प्राप्त झालेली नाहीये, ती भेटेल. आज मात्र आपल्याला वर्तमान काळात जगत असताना आपल्याला मात्र ती संधी परमेश्वराने दिलेली आहे. आपल्यानंतर या अनेक जीवांना संधीला परमेश्वराला द्यायची आहे आणि आपल्या अगोदर अनेक जीवाला संधी देऊन परमेश्वराने त्या जीवांनी दवडलेली पण असेल. असे अनंत जन्म, अनंत सृष्ट्या गेल्या. आज जी संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे ती परमेश्वराची कृपा आहे. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र आपल्यावरती अवलंबून आहे. ज्यावेळेस पूजनीय आचार्य देवाला भेटले त्यावेळेस नुसते एकटे आचार्य नव्हते, त्यांची बहीण होती, त्यांची आई होती, त्यांची चुलत बहीण होती. परंतु आचार्यांनी ज्या पद्धतीनं ती ट्रेन पकडली, ज्या पद्धतीने निर्णय क्षमता ठेवून परमेश्वराला अनन्यभावे शरण जाऊन परमेश्वराची एकनिष्ठ भक्तीला सुरुवात केली आणि म्हणून आचार्यांना घडवलं, मडवलं आणि प्राप्तीला घेऊन गेले. त्यांच्याच बरोबर उलट त्यांच्या निमित्ताने आचार्य आले, देवाला भेटले. ते मात्र खूप नंतर अनुसरले आणि आचार्यांची जी योग्यता प्राप्त आचार्यांनी केली ती योग्यता त्यांनाही प्राप्त करता आली नाही. त्याच्यामुळे तुम्ही किती वर्ष झाले उपदेश घेण्याला याला काय अर्थ नाही. तुम्ही कशी धार्मिकता करता याला खूप मोठं महत्वाचं. एखादा पाठीमागून या धर्माला लागल्यानंतर ज्ञानाच्या बुद्धीच्या जोरावरती अत्यंत स्पीड पकडून परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. आणि आपल्याला जे पाठीमागच्या जीवनाचे जे संस्कार लागलेले त्या संस्काराच्या माध्यमातून अनेक जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, त्या पद्धतीने ह्या पण जाण्याची शक्यता त्या संस्कारामुळे निर्माण होऊ शकते, होत असते. आणि म्हणून सावधानता बाळगून धार्मिकता करणे अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वराला अपेक्षित काय आहे? तत्वज्ञानाच्या बाजूने विचार केला तर आपण जे आज करतोय
तेच परमेश्वराला अपेक्षित आहे. फक्त त्याचा हेतू कोणता आहे, कसा आहे, त्याचा भाव काय आहे हे अत्यंत महत्वाचं. आपण धार्मिकता तर करतोय, पण तो धार्मिकता करण्याच्या पाठीमागे आपला हेतू काय आहे, भाव काय आहे, आपली श्रद्धा काय, आपली निष्ठा काय आहे आणि त्या किती ज्ञानाच्या अनुषंगाने त्यावरती आपण चालतोय, हा सर्व शोधण्याचा, समजून उमजून जाणून घेऊन त्यावरती चालण्याचा महत्वाचा विषय आहे. बाईसा पण ज्यावेळेस परमेश्वराला शरण आल्या त्यावेळेस बाईसांबरोबर त्यांचे शिष्य होते. पूजनीय माईम भटांच्या बाबतीत घ्या. पूजनीय माईम भट ज्यावेळेस आले त्यावेळेसही जे त्यांच्या निमित्ताने आले, गणपत आपले त्यांचे सासरे मामा आहे, ते मात्र देवाला अनुसरले नाही, देवाला प्राप्त करू शकले नाही. पण असं आपण काही समजायचं नाही की माझ्यामध्ये ती योग्यता नाही, पात्रता नाही, मी असं करू शकतो की नाही. कोणाची योग्यता, कोणाची काय पात्रता आहे ही त्याच्या बुद्धीवरती, त्याच्या हेतूवरती, त्याच्या विचारावरती आणि त्याच्या प्रयत्नावरती अवलंबून असते. प्रयत्न आध्यात्मिक जीवनात आपला खूप कमी पडतो आणि म्हणून अनंत जन्म वाया गेले. त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, संसारात प्रपंचात जितके आपण प्रयत्न करतो त्यातला 1% प्रयत्न देवाला करायचा आहे. तिथं आपण कोणतीच अशी गोष्ट समजून उमजून घेतल्याशिवाय करत नाही. मग आपल्या कुटुंबाची जबाबदारी असेल, आपल्या मुलांची जबाबदारी असेल, आपल्या शेतीची काम करण्याची पद्धत असेल, स्वयंपाकाची पद्धत असेल, समाजात राहण्याची पद्धत असेल, प्रत्येक ठिकाणी आपण वेळ देतो आणि अत्यंत वेळेला वेळ देतो. कधी असं झालेलं नाहीये लग्नाची पत्रिका भेटली आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्या लगीन घरी जाऊन तुम्ही भेट दिली, असं कधीच झालं नाही तुमच्याकडून. दशक्रिया झाली मग दुसऱ्या दिवशी जाऊन भेटू आपण, असा कधी तुम्ही विचार केलेला नाही. ती वेळ तुम्ही प्रत्येक वेळेस पकडलेली आहे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये पकडलेली आहे. याचं कारण आपल्याला परमेश्वराने दिलेली बुद्धी, त्याचा पुरेपूर वापर आपण यात करत असतो. पण ती बुद्धी परमेश्वराने आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी दिलेली आहे. हे जीवन आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी दिलेलं आहे. या सृष्टीत आणल्यानंतर बोध आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी दिलेला आहे. हे न समजल्यामुळं तीच गोष्ट आपण इकडं लावतो, त्याचा पुरेपूर फायदा सांसारिक जीवनामध्ये सुख मिळवण्यासाठी घेत असतो आणि समाजात फिरल्याशिवाय समाज पण ओळखत नाही याची जाणीव आपण करून घेतल्यामुळे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ठिकाणची वेळ आपण पकडत असतो. पण आध्यात्मिक जीवनामध्ये खूप मोठं ज्ञान घेऊन त्यावरती चालायचं असतं, खूप मोठा त्याग करायचा असतो. अशी जी भावना आहे ही मात्र अत्यंत चुकीची आहे. अत्यंत धारणा ही अत्यंत चुकीची आहे. आपल्या जीवनामध्ये विचाराच्या बाजूनी बदल करणं, आंतरिक शुद्धता वाढवणं, मानसिक शुद्धता वाढवणं, आपल्या विचारामध्ये प्रगल्भता निर्माण करून आपली दृष्टी बदलणं, हे म्हणजे अध्यात्म, ही म्हणजे धार्मिकता आहे. आणि तो धर्म आपण नेमका करत आलो नाही. कारण का, तर आपण धर्माच्या ज्या व्याख्या आहे, धर्माच्या ज्या संकल्पना आहेत त्या वेगळ्या पद्धतीने स्वीकारल्या. स्थानावरती जाणं आहे, कर्मकांड करणं, विधी करणं, उपास तापास करणं, प्रापंचिक सुखासाठी ज्या विधी आपल्याला आजपर्यंत आपल्यापर्यंत आल्या ती म्हणजे धार्मिकता आपण समजलो. परंतु तुमच्या घरामध्ये एखादं मंगल कार्य आहे आणि या मंगल कार्याच्या अनुषंगाने तुम्ही पारायण करतात की चला आपल्या घरी आता मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, अन्य लोक सत्यनारायण करतात, आपण पारायण करायला पाहिजे म्हणून तुम्ही 4 साधूंना 10 साधूंना बोलावतात आणि पारायण करतात. लग्न झाल्यानंतर परत पारायण करतात किंवा वास्तुशांतीच्या अनुषंगाने पारायण करतात. घर बांधायला सुरुवात केली तेव्हा पारायण करा, बऱ्याच गोष्टी असे करतात. आता तुम्हाला ही जी गोष्ट तुम्ही करत आले हीच तुम्ही धार्मिकता असं समजत आली, परंतु ही धार्मिकता नाहीये, त्यावरती केलेला एक उपाय आहे, हे लक्षात घ्या. आणि हा उपाय धार्मिकतेत बसत नाही. तो त्यावेळेस पुरता केलेली एक उपाय आणि त्या काळापुरतं मर्यादित असली ती एक संस्कार आपण करत आलो आणि त्यातून तिथंच रिझल्ट भेटला. ज्या उद्देशाने ते केलं त्याचा उद्देश सफल झाला. आपण परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्या अपेक्षित विषय ठेवून आपण त्या गोष्टी करत आलो. तुम्हाला काय वाटतं की आपण हे केलं आता धार्मिकता करतो, मी धार्मिकता करतो कारण मला हे अनुभव आलेला राहतात. मी विचारतो तुम्ही का धार्मिकता करतात? बाबा वर्षातून आम्ही 2 वेळा तर पारायण करतो 100%. कशासाठी करतो? नाही घरात सुख शांती राहावी,
काही अडचणी येऊ नये, आमच्या मुलाबाळांना बरकत भेटावे, असं तसं उद्देश. किंवा स्थानावरती आम्ही जातोच जातो. का जाता, कशासाठी जाता? नाही, मग आम्ही ते ठरवून घेतलेले गाईच्या देवाची यात्रा आहे, मग प्रत्येक वेळेस जायलाच पाहिजे. किंवा काही अमावस्या पौर्णिमा असेल आम्ही खेटी घालतो. तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, हा आपल्या सांसारिक जीवनाच्या सुखासाठी केलेला उपाय आहे, ती काही धार्मिकता नाही. हे पहिले समजून घ्यावं लागेल. धार्मिकता म्हणजे आपल्या जीवनामध्ये केलेले बदल, त्यागाच्या बाजूने, विचाराच्या बाजूने, आपल्या मानसिक शुद्धतेच्या बाजूने, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या राहणीमानामध्ये आणि आपल्या विचारामध्ये आपण किती बदल केला, तो म्हणजे धार्मिकता. ती परमेश्वराला अपेक्षित आहे. कारण तेच परमेश्वराने सूत्रपाठामध्ये प्रत्येक शाळेला, प्रत्येक कॉलेजला, प्रत्येक वर्गाला एक सिलेबस असतो, तसं आपल्या अध्यात्माला, परमेश्वराने धर्माला सिलेबस दिलेला आहे, अभ्यासक्रम दिलेला आहे. तो अभ्यासक्रम परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने दिलेला आपल्याला एक साधन आहे. ते साधन म्हणजे श्रीमद भगवद्गीता किंवा सूत्रपाठ. त्यात आचार प्रणाली परमेश्वराने सांगितली. त्या आचार प्रणालीमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला अशी कितीतरी सूत्र आहे, कितीतरी अशी आचार प्रणाली की आज आपल्याला ती पाळता येऊ शकते. म्हणून धर्म अचूकपणे जर समजून घेतला तर तुम्हाला अवघड काहीच नाही. आणि तुम्ही जे करताय त्यातून त्या वेळेस मिळणारे रिझल्ट आहे, त्याच्यामुळे ते धर्माला फक्त संस्कार म्हणून आपल्याला लाभणार आहे. आज गेलो म्हणून उद्या जाणार आहे, उद्या गेलो म्हणजे परवा जाणार आहे. मागच्या यात्रेला गेलो होतो, आता ह्या यात्रेला, मग पुढच्या यात्रेला, मग अमावस्येच्या खेटी, मग पौर्णिमेच्या खेटी, मग पारायण, मग विडे, आणखीन काय काय बऱ्याच गोष्टी आहेत. आणि हे आपण करत आलो तर तो त्या वेळेचा केलेला उपाय ते मात्र धार्मिकतेत बसत नाही. एवढं स्पष्टीकरण तुम्हाला कोणी सांगत नाही आणि तुम्ही ऐकण्याच्या कधी भानगडीत पडत नाही. आपल्याला एक भ्रम निर्माण झाला आहे का आपण हे करतोच आहे आणि ह्याच कार्यातून परमेश्वर भेटणार आहे. जर परमेश्वर यातून भेटणार असता तर हे अत्यंत सोपं झालं असतं. खरं म्हणजे तत्वज्ञानामध्ये परमेश्वराने स्वतःची ओळख देत असताना आपल्याला ओळख दिली, देवतेची ओळख दिली, देवतेच्या धर्माची ओळख दिली, धर्माच्या प्राप्तीची ओळख दिली आणि प्रपंचाची पण ओळख दिली. आता तुम्ही मागच्या वर्षी 12 पौर्णिमेत 12 सत्संग झाले, तुमचे 5 अवतार झाले. या इतक्या कार्यक्रमामध्ये माझी 2 का 3 वेळा येण्याची वेळ आली. याच्या व्यतिरिक्त अनेक साधू संत तुम्हाला मार्गदर्शनासाठी लाभले. प्रत्येक वेळेस तुम्ही एक गोष्ट जरी शिकले आणि ती आपल्या जीवनामध्ये उतरवली तर ती खऱ्या अर्थाने परमेश्वराला अपेक्षित असलेली धार्मिकता आहे. आणि ती करत असताना बाकीच्या काही गोष्टी करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. म्हणून मी सांगितलं की 1% फक्त विचार करा, खूप जास्त नका विचार करा. टक्केवारी वाढली तर अतिउत्तम, चांगलीच आहे. मुलगा 35%तच पास होत असतो, परंतु आपण काय विचार करतो 35च मिळावे अशी अपेक्षा आपली कधीच नसते. कारण 35% मिळाल्यानंतर त्याला पुढे ऍडमिशन भेटत नाही, फक्त तो पास होतो. त्याला पुढे प्रगती करायची असेल तर त्याला टक्केवारी वाढवावं लागेल. या 1% सुरुवात केल्यानंतर मात्र तुम्ही टक्केवारी वाढू शकता. आता हे करत असताना हे साधू संत तुम्हाला काय मार्गदर्शन करताय, परमेश्वर स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाची काय ओळख करून देत आहे, हेही बघणं अत्यंत गरजेचं आहे. तसं बघितलं तर आपल्या तत्वज्ञानामध्ये परमेश्वराने प्रचंड असं ज्ञान, प्रचंड अशी तत्व आपल्याला सांगितलेले आहे. म्हणून परमेश्वर सांगतात सकळही शास्त्र या शास्त्रात आहे, पण हे शास्त्र मात्र कुठंच नाही. आता सकळ म्हणजे काय, किंवा याच्यात पुराण आले, वेद आले, उपनिषद आले, शास्त्र आले, विज्ञान आलं, ज्ञान आलं, सर्व काही यात आहे. हे मात्र कुठंच भेटणार. आणि हे साधू संत आल्यानंतर मग तुम्हाला यातलं सांगतात की बाकीचं सांगतात, हे बी पाहणं गरजेचं आहे. खरं पाहणं गरजेचं कशासाठी, की आपल्याकडे इतकं असताना आपल्याला दुसरं सांगण्याची का गरज पडावी. आपण उपदेश का घेतला, कशासाठी घेतला, आपल्या परमेश्वरांनी सांगितलेल्या धर्माचे तत्वज्ञान काय आहे, तत्व काय, सिद्धांत काय, आचार विचार प्रणाली काय, आपल्यामध्ये काय बदल करायचा, नेमका आपली धार्मिकता काय, धर्म काय आहे, आणि ते आपल्याला समजून सांगणं हे आमचं काम आहे. तुम्ही समजून घेणे तुमचं काम आहे. परंतु तुम्ही इथे येत असताना इतर संप्रदायाच्या किंवा इतर तत्वज्ञानाच्या कुबड्या जरी घेऊन
तुम्हाला 1 तास इतर इकडं गोष्टी सांगत असेल तर त्यातून तुम्ही काय घ्यायचं आणि काय शिकायचं, आणि हे तुमच्या लक्षात का येत नाही याचं कारण का की तुम्ही स्वतः अभ्यास केलेला नाही. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की मी काय सांगतोय, कशातलं सांगतोय, कोणतं सांगतोय. जर तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्हाला तत्वज्ञान माहित नाही, धार्मिकता माहित नाही, आणि मी काही येऊन जर सांगितलं तर तुम्हाला काय वाटलं आपलंच आहे. आणि म्हणून पहिले तुम्हाला त्या शाळेत जावं लागेल, त्या शाळेतला सिलेबस तुम्हाला समजून घ्यावा लागेल, तो अभ्यासक्रमावरती नजर तुम्हाला मारावं लागेल, आणि तेव्हा शिक्षक तेच बरोबर शिकवतात की नाही हे तुमच्या लक्षात येईल. शाळेमध्ये कॉलेजमध्ये तुम्ही पेपरला बी ऐकलेलं असेल, वाचलेलं असेल, किंवा आपल्याला काही अनुभव असेल, यदा कदाचित प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांकडून त्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एखादा प्रश्न निघाला, काही विद्यार्थी लक्षात आणून देतात का सर हा आपल्या अभ्यासक्रमातला प्रश्नच नाहीये, हा सिलेबस मधला प्रश्नच नाहीये. तर डायरेक्ट बोर्डाला निर्णय घ्यावा लागतो का त्या प्रश्नाचे उत्तर कोणी लिहो न लिहो सर्वांना 100% त्या प्रश्नाचे उत्तर द्यावा लागतात. का तर तो अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न आहे आणि त्यांच्या चुकीने तो टाकला गेलेला आहे. आता तुम्हाला अभ्यासक्रमच माहित नाही, मग आम्ही अभ्यासक्रमातल्या बाहेरचे प्रश्न टाकतोय, बाहेरचं शिकवतोय, बाहेरचं समजावतोय का आतलं समजावतोय, तुम्हाला काय कळणार आहे. मग तुम्ही म्हणतात बाबा आले, खूप चांगलं सांगितलं, पौर्णिमेतला सत्संग झाला, XYZ, मग आज कोणाचा आहे, गणपत दादा धोमसे याचा सत्संग झाला, त्यांना बी समाधान, कार्यक्रम चांगला झाला, मस्त झाला, पुढच्या पौर्णिमेला परत आपण भेटू, टाटा बाय बाय. आपण काय घेतलं, पदरात काय पडलं हे अत्यंत महत्वाचं. पाऊस पडल्यानंतर आपण पेरणी करतो, सोयाबीनची पेरणी करतो, बाजरीची पेरणी करतो. आता गव्हाचं सीझन जर तुम्ही पेरण्या केलेल्या असेल, पेरण्या केल्या पण उगवलेच नाही तर काय उपयोग. त्या उगवण्यासाठी तुम्हाला मशागत घ्यावा लागते, त्या वावराची तण काढावं लागतं, साफसफाई करावं लागते, पहिले पाण्याची ओलवणी करावं लागते, आणि मग पेरणी करून मग गहू व्यवस्थित, थंडी पडली का मग गव्हाला आणखीन जोम येणार. आपल्या जीवनाची मेहनत सुद्धा आपल्याला घ्यावं लागणार आहे. वावर जसं तणलेलं असतं आणि ते साफसफाई करून मग आपण पेरणी करतो, तसं आपलं जीवन सुद्धा तणलेलंच आहे. अत्यंत दोष घेऊन आपण जन्माला आलेलो आहे. जीव हा दोषाचा आळा आहे. अनादि अविद्यायुक्त जीव, अज्ञान, मतित्रय आणि अनंत दोष घेऊन आपण जगत असतो. आणि यामध्ये अध्यात्माची प्रेरणी जर करायची असेल तर ते पहिले खुडावं लागेल, काढावं लागेल, ते गुणात परावर्तन करावं लागेल. आपण दुसऱ्याचे दोष पाहतो, त्या दोषातून निघून आपण आता गुणात परावर्तन जर केलं तर आपल्याला दुसऱ्याचे गुण दिसले पाहिजे, तर आपल्याला ती पेरणी करून ते उगवणार आहे. पण आपल्या जीवनामध्ये काहीच आपण बदल केला नाही. मग तुम्ही किती खेटी घाला, किती विडे ठेवा, आणि किती नारळ बांधा, आणि किती अशा पंक्ती द्या, किती सत्संग घ्या, किती पंचावतार उपार करा, त्याचा काही उपयोग नाही. स्वामी श्री चक्रधर सांगताय. हा तर धर्मातला एक पार्ट आहे, हा एक भाग आहे, एक संस्कार आहे. हे सत्संग घेण्याचा उद्देश तोच आहे की सत्संगाला आपण सर्वांनी यावं, एकत्र यावं, आणि एकत्र येण्यातून आपल्या धर्माचं जे नाथ आहे ते आपण रुंदीगत करावं, जोपासावं. त्यातून काहीतरी आपल्याला मिळावं, त्या मिळण्यातून आपलं जीवन अध्यात्माच्या बाजूने योग्य पद्धतीने आपला प्रवास असावा. आज आपण असं करतोय. लीळाचरित्रामध्ये परमेश्वराच्या सन्निधानात जे भक्त होते ते लगेच देवाला भेटले, देवाने सांगितलं, देवाचं त्यांनी ऐकलं, असं कधीच झालं नाही. मग ते अर्जुन देव घ्या, पूजनीय माईम भट घ्या, आचार्य घ्या, मादाईसा घ्या, औसा घ्या, असं कधीच होत नाही. कारण जीव हा जातीत्वानी एक आहे. आपण काय, मी काय, तुम्ही काय आणि ते काय. परंतु त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल केला. महादाईसा परमेश्वराच्या सन्निधानात आहे, आणि असताना सुद्धा अनेक वेळा देवाने वारलं की हे करू नको बाई, तरी महादाईसाने केलं. परंतु जेव्हा कळालं तेव्हा मात्र सर्वांवरती पाणी सोडून अनन्य भावी परमेश्वराला शरण गेला. आपण आतापर्यंत अनेक कर्मकांड केले, अनेक विधी करत आलो. धार्मिकता करत असताना आपण जे धर्मात नाहीये ते कधी चेक केलं नाही, कधी पाहिलं नाही, पण आपण धार्मिकता करत आलो. पण जेव्हा कळालं, तेव्हा समजलं, तेव्हा पाणी सोडण्याची हिंमत तुमच्यामध्ये निर्माण जेव्हा होईल तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वराचे भक्त व्हाल. आपल्याला हिंमत येत नाही. का हिंमत येत नाही?
की आपल्याला जसं आहे तसं कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही. ही हिंमत का येत नाही? तर आपल्यामध्ये सिरियसता नाही, क्रियाशीलता नाही, जबाबदारी नाही. जबाबदारी आपण बाकीच्या घेतलेल्या आहेत, त्या जबाबदारी आपण बाकीच्या घेतलेल्या असल्यामुळे इतकं वाकलेलं, इतकं जड झालेलं आहे का अध्यात्माची जबाबदारी घ्यायला आपल्याला वेळच नाही. आणि अध्यात्म परमेश्वराने सांगितलेल्या जीवाच्या हितासाठी, जीवाच्या भल्यासाठी नाही, जीवाची कॅपॅसिटी बघून चेक करून परमेश्वराने आपल्याला सांगितलेले. म्हणून परमेश्वराच्या प्राप्तीचे जे उपाय आपल्याला सांगितले त्यातला सर्वात सोपा आणि सरळ उपाय जो आपण दररोजच करतो ते म्हणजे नामस्मरण. परंतु ते नामस्मरण कधी घ्यायचं ही वेळ आहे, कसं घ्यायचं ही पद्धत आहे, आणि कोणाचं घ्यायचं त्याची आपली ओळख आहे की नाही हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण नामस्मरण करतो परंतु ते किती लेखी लागलं, किती तिथपर्यंत पोहोचलं, आणि नामानेच वेद होणार, बोध होणार, साह्य होणार, प्राप्ती पण होणार. इतका सोपा आणि सरळ धर्म आहे, तर मग आपण इकडं अवघड गोष्टीमध्ये का घुसलो? याचं कारण पाठीमागचा संस्कार, आजूबाजूचं वातावरण आणि आपलं अज्ञान. आता वातावरण आपण बदलू शकत नाही आणि पाठीमागचे संस्कार आपण पुसू शकत नाही. आता एकच आपण करू शकतो, प्रयत्न आणि ज्ञान मिळू शकतो. आता तुम्हाला हे सर्व कळतंय, सर्व समजतंय, तरी पण ओळख का नाही? आपण म्हणतो बाबा आम्हाला हे सर्व कळतं, लक्षात येतं, अनेक साधू संतांकडून आम्ही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, पण मग आम्ही का करत नाही? कळतं पण ओळख का नाही? हे वळण्याचं कारण आहे आपले पाठीमागचे कर्म. हे कर्म आपल्याला ढकलत असतात आणि आपण पुढं पुढं चालत असतो. आपण स्वतंत्र नाहीये, आपण कर्माच्या अधीन आहे, कर्माच्या बंधनात आहे. आणि त्या कर्मातून आजचं कर्म आपलं चाललंय ना, आजच्या कर्मातून उद्याचं कर्म आपण तयार करतोय. यातून निघणार कसं आपण? यातून निघण्यासाठी काय उपाय आहे हे जर आपण शोधलं तर तो उपाय तुमच्या जवळ आहे. खूप अवघड नाहीये विषय, परंतु आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही. कर्मात आपण बांधल्या गेलेलो आहे, त्या कर्माने आजचं कर्म आपल्याला ते कर्म करायला लावतंय आणि आजच्या कर्मातून आपण उद्यासाठी परत पेरणी करून उगवण्याची तयारी ठेवतोय. म्हणजे सतत सतत होत राहिलं तर निघणार कसं? मुक्तीला जाणार कसं? परमेश्वराला प्राप्त होणार कसं? तर ह्या कर्मातून बाहेर निघण्याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे बुद्धीवरती जाऊन विचार करणं, योग्य की अयोग्य याचं चिंतन करणं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं. परमेश्वराने सांगितलंय लटिकेने खोटं न बोलावं, म्हणजे गमती गमतीने सुद्धा खोटं बोलू नये. आणि आपण तर खोटं बोलतच आलो. आता एक खोटं बोलणं जर आपल्या पूर्व संस्काराचा एक भाग असेल, पूर्व जोडीचा एक भाग असेल, प्रवृत्तीचा भाग असेल, एक पिंडाचा भाग असेल, तर त्यातून आपण बाहेर पडूच शकत नाही का? पडू शकतो. का? तर आपण आता परमेश्वराने बोध देऊन आपल्याला सांगितलेलं ही योग्य की अयोग्य. आपल्याला आता कळालंय खोटं बोलणं हे अयोग्यता जोडण्याचं आणि अधिक वाईट कर्म जोडून त्या कर्मात बंधनात जाऊन दुःखात पडण्याचं एक साधन आहे. हे बुद्धीच्या जोरावरती आपल्याला कळालं, समजलं, आणि आता त्या बुद्धीचा वापर करून प्रयत्नाने त्यातून बाहेर पडणं हा त्यावरचा अत्यंत सोपा आणि सरळ परमेश्वराने दिलेला उपाय आहे. तर बंधनात तुम्ही आहे, तुम्ही बाहेर पडू शकत नाही. कनाशीच्या ब्राह्मणाला देवाने सांगितलं कर्मवश सकळे पावे, कर्माने तुला सर्व प्राप्त होणार आहे. कर्माने सर्व प्राप्त होणार आहे म्हणजे काय? कर्माने कर्म पण निर्माण होणार आहे, कर्माने कर्मातून दुःखात पण तुम्ही पडणार आहे. कर्मातून बाहेर जर पडायचं असेल तर बुद्धीच्या जोरावरती जाऊन बाहेर पडायचंय. आता बुद्धीचा जोर का लावायचा आणि कशासाठी लावायचा? परमेश्वर प्राप्ती करणे हा बी एक कर्मच आहे, परमेश्वराची भक्ती करणं हे बी कर्मच आहे. कर्म म्हणजे काय? जे जे केल्या जातं ते सर्व कर्मात मोडतं. तुम्ही काही करा, मग बोलणं असेल, उठणं असेल, बसणं असेल, काम करणं असेल, गप्पा मारणं असेल, हे सर्व कर्म. आणि प्रत्येक कर्मातून काहीतरी निष्पन्न होत असतं आणि त्यातून तुम्हाला भोगावं लागतं. मग ते आम्ही असो किंवा तुम्ही असो. काय विचार करता ते बी कर्मच आहे, काय बोलता हे बी एक कर्मच आहे, काय कृती करता हे बी कर्मच आहे. मानसिक कर्म, वाचिक कर्म आणि प्रारब्ध. काय विचार करता हा सुद्धा कर्म आहे, त्यातून सुद्धा लेप लागून आपल्याला भोगावं लागतं. आता कर्मातून कर्म निघत राहतं, सकळे पाय म्हणजे काय? सर्व तुम्हाला प्राप्त होतं. त्यातून मात्र बाहेर पडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे परमेश्वराने सांगितलेलं ज्ञान. म्हणून परमेश्वराचा एक वाचुनी म्हणजे परमेश्वराने दिलेल्या तत्वज्ञाना वाचून, परमेश्वराने दिलेल्या
परमेश्वराच्या आचाराच्या त्यागाच्या वाचून. परमेश्वरा वाचून म्हणजे काय? जर परमेश्वरा वाचून शब्दाचा अर्थ आपण जर घेतला तर मग आपण तर परमेश्वराची भक्ती करतोच. श्रीकृष्ण महाराजांची करतोय, दत्तप्रभूंची करतोय, पंचकृष्ण आपण स्वामी श्री चक्रधरांची करतोय, यांची भक्ती आपण करतोच. बाह्य अंगाने आपण देवतेची भक्ती करत नाही. आणि जर ही भक्ती करतोय तर मग परमेश्वर प्राप्त झालाच पाहिजे, कारण एक वाचून परमेश्वर म्हणतात प्राप्त होऊ शकत नाही. आणि तो एक तर आम्हाला भेटलाय, समजलाय, कळालाय. तर तो एक वाचून म्हणजे काय? ज्या परमेश्वराने सांगितलेलं जे एक तत्व आहे, सिद्धांत, आचार प्रणाली, त्या वाचून. आणि आपण याचा विचारच करत नाही. म्हणून धर्म हा बुद्धिवाद्यांचा आहे. न विचार करणाऱ्यांचा धर्मही नाहीये आणि न विचार करणाऱ्याला धर्म भेटत पण नाही. विचार आपण करत नाही का? विचार प्रत्येक गोष्टीचा आपण करतो. आणि हा प्रत्येक गोष्टीचा विचार करत असताना फायदा, तोटा, योग्य, अयोग्य हे आपण भौतिक जगामध्ये समजून घेतो मग करतो. आपला लहान मुलगा आहे, लहान मुली असतात, कोणी नातेवाईक आले, ते आता मस्ती करताय किंवा अरेतुरे करताय, व्यवस्थित राहत नाही, दंगा मस्ती करताय, आपण लगेच समजावतो की असं वागू नये, असं राहू नये, असं बोलू नये. हे संस्कार आपण देण्याचा त्यांना प्रयत्न करतो. आता किती शिकवले तरी त्या पद्धतीने ते वागतील याची काही गॅरंटी नसते, कारण आपण वळण लावण्याचा प्रयत्न करतो, त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु संस्कार मात्र ते घेऊन आलेले असतात. कितीतरी शिक्षकांचे मुलं वाईट वानमार्गाला गेलेले दिसणार नाही का आपल्याला? आणि कितीतरी वाईट मार्गाचे आई वडील असेल तर त्यांचे मुलं बी चांगले मार्गाला गेलेले दिसतात. याचं कारण हे कर्माने आपण बांधले गेलेलो आहे. या कर्मातून जर बाहेर पडायचं असेल तर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपल्याला कर्म करावं लागतं, कृती करावं लागेल. आणि अहेतुक त्यालाच म्हणतात, अदृष्टपर त्यालाच म्हणतात की जो परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने केलेलं कर्म. म्हणून पूजनीय माई भट्टांना देवाने स्पष्ट सांगितलं की कर्माने परमेश्वर प्राप्त होत नाही. तुला एका परमेश्वराला समजून घेऊन त्या परमेश्वराला सांगितलं तत्वज्ञान आचरणात, विचारात आणून त्यावरती चालावं लागेल आणि तेव्हा तुला मुक्ती मिळेल आणि या परमेश्वराची प्राप्ती होईल. आणि हे खूप अवघड नाहीये. तुम्हाला सांगितलं की 12 महिन्याचे 12 सत्संग, त्यातून एकच गोष्ट घेऊन जायची, फक्त एक. 12 गोष्टी तुम्ही करायला लागले. पंच अवतार 5 होता, त्यातून एक असे 5, 12 आणि 5 17. आणि त्या 17 गोष्टीवर तुम्ही सातत्यपूर्ण शेवट जर काढला तरी देव तुम्हाला 100% भेटत. खूप काही सूत्रपाठ अभ्यास करण्याची, खूप काही तत्वज्ञानात जाण्याची गरज नाही. याचं प्रमाण शांताबाईचं आहे. शांताबाईचा अत्यंत दुःखी झाल्या. त्यांना 2 मुली होत्या, त्यांचे नवरा वारला. एका मुलीला टाकून दिलं, एका मुलीला फेफरं आलं. आणि आता दुःखच दुःख. आणि त्या दुःखाच्या आवेशात माणूस काय विचार करतो? नको हे जीवन. तसं त्यांनी विचार केला. एकीला पाठीशी बांधेल, एकीला पोटाशी बांधेल आणि द्वारकेला जाईल, गोमतीच्या नदीवरती उडी मारेल आणि आत्महत्या करेल, असा वाईट विचार त्यांनी केला. आणि हे विचार करणं सुद्धा किती महापाप आहे. स्वामी श्री चक्रधरांनी आपल्याला औसा देवीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आत्मघातक्याला कुठंच ठाव नाही म्हणे. याचं कारण की आपल्या शरीरामध्ये सर्व देवतेच्या पिंडस्थ आहे, मळ आहे. आणि आपण आपला घात करणं म्हणजे ब्रह्मांडाचा घात करणं, ब्रह्मांडाची हिंसा करणं, ब्रह्मांड हनन. एवढं मोठं पाप केल्यानंतर जोपर्यंत सृष्टी असते तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त नरकात असतो. म्हणून आपण कधीच हा विचार सुद्धा करायचा नाही. तत्वज्ञान समजून घेतल्यानंतर आपल्याला जगायला परमेश्वर शिकवतात. जगण्यातून सुंदरता, सुख प्राप्त करण्याच्या अनुषंगाने परमेश्वराचं तत्वज्ञान आपल्याला शिकवतं. परंतु त्यांचे योग चांगले, त्यांचे भाचे पूजनीय माईम भट नाही सारंग पंडित, त्यांची आणि देवाची अगोदरच ओळख झालेली. दृष्टपर भक्ती जरी करत असले तर परमेश्वरावरती त्यांची निष्ठा होती. स्वार्थापोटी आपली जशी आहे तशी देवाची भक्ती करतोय, पण देवाकडून भेटतंय म्हणून. आता मला इतक्यातच फोन आला होता जेवण करायच्या अगोदरच एका आईचा की बाबा मी कितीतरी दिवसापासून परमेश्वराची भक्ती करते, उपदेश घेतलेला आहे, परंतु मी स्मरण करते, हे करते, ते करते, जसं आपण करतो तसं, पण मला अजून काही देवाचा अशी काही झलक
किंवा देवाची अशी काही जाणीव किंवा देवाचं असं काही पाहायला भेटलं नाही. प्रचिती आपण जे म्हणतो, म्हणलं बाई एवढी छोटी गोष्ट आहे का ती? अत्यंत आचारवंत होऊन गेले त्यांना सुद्धा ते भेटणार नाही. कारण देवतेचा धर्म वेगळा आणि परमेश्वराची भक्ती वेगळी. आपण अपेक्षा व्यतिरिक्त काहीच करत नाही. आणि परमेश्वर म्हणता अपेक्षा ठेवून जर करत असाल तर तुम्हाला समजणार पण नाही, तुम्ही माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. तोची व्हावा तोची भेटावा या उद्देशाने जेव्हा आपण करू तेव्हा त्या परमेश्वराचं काहीतरी समजेल, कळेल, प्रचितीला येईल. सारंग पंडिताकडे जावा, भेटावं आणि मग आपण द्वारकेला जावं असा विचार करून सारंग पंडिताकडे येतात. सारंग पंडित म्हणतात बाई तुम्ही आता ठरवलंच आहे मामी, तुम्ही जाणारच आहे, तर अशा अशा ठिकाणी वेरूळला स्वामी श्री चक्रधर आहे त्यांना भेटून तुम्ही जा. आणि त्या तिथं आल्या, देवाला पाहताच त्या शांत झाल्या. त्यांच्या ज्या अडचणी होत्या, त्या मुलीला टाकलेलं होतं, त्या मुलीला तिच्या नवऱ्यांनी सासरच्यांनी घेऊन गेले. ज्या मुलीला फेफरं होतं ते फेफरं पण गेलं. आणि मग देव म्हणतात तुम्ही द्वारकेला निघाला, त्या जा आता. नाही, तुमच्या श्री चरणाशीच आता आम्हाला द्वारका, तुम्ही आम्हाला भेटले, आता आम्हाला दुसरं काहीच नको. शांताबाई त्यांच्या अडचणी होत्या त्या दूर झाल्या आणि म्हणून शांताबाईचा देवाच्या झाल्या. आपल्या अडचणी दूर होऊन आपण काही देवाचं होतो का? आणि म्हणून देव आपल्याला किती कळाला, देव किती समजला, आपल्या अडचणी कधी दूर होत नाही. खड्ड्यात जाईपर्यंत आपल्या अडचणी चालूच राहते, अडचणी कधी संपत. शांताबाई त्यांच्या अडचणी दूर झाल्या तेव्हा ती देवाची झाली. आणि देवाने तिला खूप काही तत्वज्ञान नाही सांगितलं, खूप काही शास्त्राने सांगितलं, खूप काही आचारने सांगितलं. 3च गोष्टी सांगितल्या. भिक्षा मागून राहा, कोणत्या नातेवाईकाकडे जाऊ नको, आणि नवीन कपडे कोणी दिले तर घालू नको. 3च गोष्टी शेवटपर्यंत या 3च गोष्टी शांताबाईंनी पाळल्या. तरी देवानी त्यांच्याविषयी गौरवद्वार काढला का म्हणितलं आम्ही जे म्हणितलं ते म्हातारीशीच घडलं. 3 गोष्टी जर परमेश्वर प्रसन्न होतात आणि त्या शांताबाईंचा गौरवोद्गार काढतात. आता तुमच्याकडे किती गोष्टी आल्या? 12 आणि 5 17. तुमच्याकडे 17 असेल देव तुम्हाला भेटणार नाही का? शांताबाईंना 3 गोष्टीने देव भेटला, तुमच्याकडे 17 गोष्टी आल्यानंतर देव भेटणार नाही का? म्हणून मी आत्मविश्वासाने सांगतो, पण त्या घ्यायच्या, अशा स्वीकारायच्या का त्या आपल्या जीवनाच्या हिताच्या भलाच्या आहे, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. आता जर तुम्हाला विचारलं मी आतापर्यंत किती सत्संग ऐकले आणि प्रत्येकाने एकच या साऱ्या सत्संगात एक कोणती गोष्ट केली ना आपल्या कधी किती बदल केलाय, किती बदल झाला, तर या पोरांच्या धडपडीला आणि या सत्संग घेण्याच्या उद्देशाला अर्थ येईल. अन्यथा इकडून ऐकतोय, इकडून सोडतोय आणि सत्संग चालू आहे, आपल्या जीवनामध्ये काही बदल नाही. आणि ती वेळ जर आपण पकडली नाही तर अनंत जन्म गेले, अनंत सृष्टी गेल्या, ही बी जाईल आणि हा बी जन्म आणि ही बी सृष्टी गेल्यानंतर मात्र एवढी सोपी नाहीये. आपल्याला ती जाणीव झाली तर आपण प्रयत्न करू, तर सिरियस होऊ. हे जनावर आपल्याला पाहिल्यानंतर त्यांचं दुःख आपल्याला कळालं पाहिजे, जाणवलं पाहिजे. झाडांकडे बघितल्यानंतर त्या झाडातल्या असलेल्या जीवाचं दुःख काय असू शकतं याचा आपण कधी विचारच केलेला नाही. प्राण्यांकडे पाहताना आपण कधी विचारच केलेला नाही की याला काय दुःख असू शकतं. आपण घरात बसलोय, थंडी आहे, थंडी येतं, स्वेटर घातलेलं आहे, शेकोटी पेटवतो, संध्याकाळी झोपताना एक ब्लँकेट नाही जमलं तर 2-2 ब्लँकेट घेतो. पण या जनावरांना किती थंडी वाजत असेल पावसाळ्याच्या वेळेस, उन्हाळ्याच्या वेळेस. असा सहज कधी विचार केलाय का? आपण आपलाच विचार करत नाही, आपल्या घरच्यांचा विचार करत नाही, आपल्या नातेवाईकांचा विचार करत नाही, आपल्या समाजातला विचार करत, आपल्या गावातल्या लोकांचा विचार करत नाही. आता हे जनावर आणि हे झाडं लय लांब आहे आपल्यापासून. आपण जेव्हा आपला विचार करू आपल्या हिताचा, तेव्हा आपण आपल्या घरच्यांचा विचार करू. आपल्या घरच्यांचा विचार करू तेव्हा आपण आपल्या नातेवाईकांचा, तेव्हा समाजातला, तेव्हा अच्युत गोत्रियांचा, स्वामी श्री चक्रधरांच्या परिवारातल्या लोकांचा विचार करू. आपण विचार करत नाही कारण आपली बुद्धी अत्यंत छोटी झालेली, नॅरो माइंडेड. आपलं जीवन किती आपल्या सुखाशी निगडीत, बस, बाकीचं काही मतलब नाही. पण धर्म परमेश्वरांनी प्रगल्भपणे आणि अत्यंत बोल्डपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिलेला आहे. म्हणून धर्म खूप अवघड नाहीये. तुमच्या मनातल्या जो न्यूनगंड भीती आहे ती अगोदर तर काढून टाकली पाहिजे. आणि अभ्यासाच्या बाजूनी एकच पाऊल उचलायचं, फक्त एक पाऊल. ते एक पाऊल परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे. जर मी इथं बसलो, मी म्हटलं मला मुंबईला जायचंय, जर मी पाऊलच टाकलं नाही तर मुंबईला जाऊ शकत.
परंतु एक त्या अनुषंगाने टाकलेलं पाऊल मला मुंबईला घेऊन जाणार. तसं परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं एक पाऊल म्हणजे एक आचार, एक पाऊल म्हणजे एक त्याग, एक पाऊल म्हणजे एक विचार, एक तत्व तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि हे शिकण्याचं काही वय नाही. हे 15 वर्षाचा मुलगा शिकू शकतो आणि 70 वर्षाचा म्हातारी पण शिकू शकतात. उलट या मुलांना अनुभव नाहीये. कमी वयाचे लोक, यांना अनुभव आल्यानंतर प्रपंच कळणार. प्रपंचातून किती चढ उतार आणि किती अनुभव, किती खस्ता खाल्ल्यानंतर कळतं. त्यावेळेस वय होऊन गेलेलं असतं. या वयातही जर आपण सुधरत नसेल, या वयातही आपण शिकत नसेल, तर ते वय आपण किती अनुभवाला दिलं आणि किती धर्माला दिलं याच्यावरती आपलं आध्यात्मिक वय ठरत असतं. वय आध्यात्मिक असलं पाहिजे. आपलं शरीराचं वय होतं, परंतु आध्यात्मिक वय आपलं खूपच छोट आहे, खूपच छोट आहे. त्याच्यामुळं आपलं आध्यात्मिक वय आपण ठरवलं पाहिजे की या आध्यात्मिक वयामध्ये आता जर तुम्ही काही शिकेल नसेल, आतापासून शिकायला सुरुवात केली का तुम्ही पहिले समजायचं, पहिलं वर्ष बालवया, कोमट असं समजून आपण चाललो पाहिजे. एक गाव असतं, एका गावामध्ये एक पाहुणा गेला आणि त्याला गावाच्या बाहेर खूप असे थडगे दिसले. त्याला आश्चर्य वाटलं की एवढे असे कधी कोणत्या गावात राहत नाही. त्यांनी एका बुजुर्ग माणसाला विचारलं की काय प्रकार आहे. म्हणे हे थडगे एक माणूस मेल्यानंतर आम्ही ते बांधत असतो. कशासाठी? म्हणजे इतरांना समजावं, कळावं. आणि त्या थडग्यांवर लिहिलेलं होतं का हा 5 दिवस जगला, हा 10 दिवस, याचं वय 10 दिवस, 15 दिवस, 17 दिवस, 18 दिवस, 30 दिवस, 20 दिवस, अशा पद्धतीने ते लिहिलेलं होतं. त्याला आश्चर्य वाटलं की एवढ्या कमी वयात हे लोक कसे काय मेले. या गावामध्ये लोकसंख्या तर तशीच दिसते आणि सर्वांचे वय अशाच पद्धतीचे. आज आपण माणूस मेल्यानंतर वय शक्यतो 50, 60, 70, 72 काही ऍक्सिडेंट झालं तर गोष्ट वेगळी, असे वय राहतात. आणि त्यांनी बघितलं यांचे वय अत्यंत कमी वयामध्ये हे लोक कसे काय मेले. ते म्हणे यांचं बौद्धिक वय हे, आणि जेवढं बौद्धिक वय असतं ना, आमच्या गावामध्ये एक परंपरा आहे, ज्याची बौद्धिक वय तेवढंच वय लिहिलं जातं, कारण तो तेवढाच जगला म्हणे. ते बाकीचं लिहून काय उपयोग आहे, बाकीचं ते एक्स्ट्रा झालं म्हणे. तसं आपलं आध्यात्मिक जीवन किती जगलो त्याच्यावरती आपलं वय ठरतं. त्याने किती जगला, किती गुण घेतले, किती शिकला, किती प्रेरणा दिली, त्याच्या जीवनामध्ये किती चांगलं कार्य केलं, त्याच्यावरती त्याचं वय तिथं लिहिलं गेलं. आणि ते संशोधन करून निर्णय घेऊन तिथं वय लिहिलं जायचं. आणि हे वय कोण ठरवायचं? तो मेल्यानंतर समाज ठरवायचा. कारण त्याला जर ते स्वातंत्र्य दिली तर तो कोणी म्हणेल की मी 5 दिवस जगलो, 10 दिवस जगलो. समाजाने त्याचं हे केलं पाहिजे. तसं अध्यात्माने आपलं वय ठरवलं पाहिजे. आपण त्यात किती जगतोय आणि कसं जगतोय. आपण धर्मात आहे, दैवराटीत आहे, परमेश्वराची भक्ती तर करतोय, एकनिष्ठ भक्ती तर करतोय, परंतु देवतेचा किती प्रभाव आहे आपल्यावरती. आपल्या जीवनामध्ये आपण एकनिष्ठ भक्ती करत असताना, परमेश्वर भक्ती करत असताना सुद्धा आपण देवतेची भक्ती करतोय का? तर आपल्या जीवनातले जे आपले स्वभाव आहे, आपली विचारधारा आहे, आपली कृती आहे, आपलं कर्म आहे, हे परमेश्वराच्या धर्माच्या चौकटीत न बसणार आहे. देवता वैरिणी आहे, वंचक आहे, उदास आहे. आपल्या जीवनामध्ये कितीतरी लोकांचं वैरभाव आहे, आपली उदासीनता आहे, आपण वंचकत्व आहे, आपले विचार अत्यंत छोटे आहे. देवतेचे कार्यकारण स्वरूप लक्षण जर आपण बघितलं तर आपण जे वागतो सेम टू सेम तुम्हाला ते तिथं दिसेल. आणि तिथं जे आहे तेच आपल्या जीवनामध्ये आपण आजपर्यंत जगत आलो. म्हणजे आपण परमेश्वराची खरंच भक्ती करतोय का? प्रत्येक इंद्रियावरती देवतेचं अधिष्ठान आहे. मन अधिष्ठात्री देवता, बुद्धी अधिष्ठात्री देवता, चक्षु अधिष्ठात्री देवता. हे सारं सूत्र पाठात गेल्यानंतर तुम्ही कोणती कोणती देवता कुठं कुठं अधिष्ठानात आहे तुम्ही बघून घ्या. प्रत्येक इंद्रियावरती देवतेचं अधिष्ठान आहे. आता मन अधिष्ठात्री देवता आहे आणि आपल्या मनामध्ये जर वाईट विचार येत असेल तर ती देवतेचं अधिष्ठान आपल्यावर आहे. ते देवतेचीच आपण भक्ती करतो कारण त्याचा प्रभाव आपल्यावर आहे. आपण एखाद्याकडून शिकतो किंवा एखाद्याकडून प्रेरणा घेतो का? तर त्याचा प्रभाव आपल्यावर असतो. परमेश्वर सम जीव विषम. परमेश्वराच्या मध्ये सर्वांच्या संदर्भात
समभाव आहे, दया आहे, कृपा आहे, करुणा आहे, न्याय भाव आहे. आता परमेश्वराच्या या कार्यकारण स्वरूपाच्या लक्षणात आपण जर गेलो आणि तो प्रभाव जर आपल्यावरती असेल, आपण तसं वागत असेल तर आपण परमेश्वराची भक्ती करतोय. आपण बाह्य अंगाने परमेश्वराची भक्ती करतो पण अंतरांगाने परमेश्वराची भक्ती करत नाही. अंगाने परमेश्वराला ती भक्ती अपेक्षित आहे. आपण बाह्य अंगाने करत असताना अंतरांगात आपल्याला जर बदल केला नाही तर आपलं वय अत्यंत कमी वयात आपण मरणार आणि नरकाला जाणार. प्रत्येक जण जे अन्य लोक करतात ते तुम्ही करताय, फरक काय? ते बी जगतात, बालवयात शिकतात, वयात आल्यावर लग्न करतात, लग्न आल्यानंतर मुलं, त्यांची जबाबदारी, संसार करत असताना त्या संसाराचे सुख मिळवण्यासाठी धार्मिकता, ऋतुवैकल्य, कर्मकांड, विधी आणि एक दिवस मेले गेले. त्यांच्यात आपल्यात फरक काय राहिला? आपणही तेच करत आलो, सेम टू सेम. मग आपल्याला परमेश्वराने बोध दिलाय, जीव देवता प्रपंच परमेश्वर आपल्याला कळायला आहे, एकनिष्ठ परमेश्वराची भक्ती आपण करतोय. 81,10,10 देवतेला आपण सोडलेलं आहे. त्यांचे कर्मकांड, विधी, त्यांचे उपास तापास, व्रतवैकल्य काही करत नाही आणि तरीही परमेश्वराची भक्ती करत असताना मात्र अंतरांगाने ते करतोय, बाह्य अंगाने ते सोडलंय. तर मग देवतेची भक्ती करतो की परमेश्वराची भक्ती करतो आपण? आणि जर परमेश्वराची भक्ती जर आपण करत नसेल तर परमेश्वर आपल्याला भेटणार कसा? आणि अंतरांगाने जर देवतेचा प्रभाव आपल्या जीवनावर असेल आणि त्याच पद्धतीने आपण इथं भक्ती करत असेल तर देवतेची प्राप्ती आपल्याला देवतेकडून होणार नाही, परंतु त्या लेवलती गेलं तर परमेश्वराकडून दया माया कृपा करू नये म्हणून भेटू शकते. परंतु च्युती हा दोष, सुखफळ भेटतील, पुण्य संपला, परजन्म मृत्यूच्या फेऱ्यात येतील, आले परत तसंच जगणं, सेम टू सेम. शिक्षक, जबाबदारी, लग्न, मुलं बाळ, मेले गेले, माग केलं, आज करतोय, उद्या सेम टू सेम. यातून रिझल्ट वेगळा पाहिजे असेल तर परमेश्वराची भक्ती, परमेश्वराचा धर्म समजून उमजून जाणून आणि अत्यंत धीम्या मार्गाने, संत गतीने ते स्वीकारत आपण पुढे चाललो पाहिजे. बघा, तुम्ही तुमच्या घरामध्ये हा दररोजचा अनुभव असेल, आपण लहान मुलगा आहे का जो पहिलीला जायला लागलेला आहे आणि आपण त्याला शिकवतोय. ते शिकवणं आपलं कसं आहे? मन हळूहळू शिकवतो की नाही, त्याच्या डोक्यात गेलं पाहिजे, त्याला समजलं पाहिजे, त्याच्या नजरेत तो आ बसलं पाहिजे, त्याला अक्षर ओळख झाली पाहिजे. आणि जेव्हा त्याला वाचण्याची गरज पडेल तेव्हा हा त्याचा उपयोग त्याला झाला पाहिजे आणि तो वाचायला लागेल. इतक्या संत गतीनं जेव्हा आपण त्याला समजवतो तेव्हा त्याला समजतं. आपण सुद्धा अध्यात्म अशा संत गतीनं समजून घ्यायचं असतं, संत गतीनं जाणून घ्यायचं असतं, आपल्या बुद्धीपर्यंत पोहोचवायचं असतं. आणि जेव्हा जगायची वेळ येईल तेव्हा हे संत गतीने घेतलेलं तत्वज्ञान आपल्याला ते जगायला योग्य पद्धतीने लावील, परमेश्वराच्या भक्तीपर्यंत पोहोचेल. आपण स्पीडली, आपण आज प्रत्येक गोष्ट विधीशी जोडतो. आता तुम्ही सूत्रपाठाचं पारायण करत असाल तो बी विधी होऊन गेलाय. सकाळी बसले 9 प्रकरण, फटफट 10 मिनिटात 9 प्रकरण संपली. बरेच लोक आहे मला सांगतात, बाबा तुम्ही सांगताय आता सूत्रपाठ आम्ही पारायण करायला लागलो. बर, किती करता? दररोज 9 प्रकरण. वेळ असेल तर आचार मालिका, विचार मालिका. मी त्याला सांगतो, तू आज केलं म्हणजे हो आज केलं. एकच वचन सांग, कोणतं तरी एकच सांग, ब्लँक, डायरेक्ट टोटल स्टॉप. तो आठवायला लागतो एक वचन सांगायचं, कारण ते एक वचन घेण्यासाठी त्यांनी पारायण करेल नाही, वाचलेलं नाही. त्यांनी काय केलेलं? विधी केला. बाबांनी सांगितलं आपण करायचं. ते एक वचन घेण्यासाठी तुम्ही जे करायला लागाल तेव्हा एक पाऊल टाकलेलं असेल आणि ते एक पाऊल परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. किती सोपं आहे? खूप अवघड आहे का? अवघड काहीच नाही. पण तोची व्हावा, तोची भेटा या उद्देशाने ते पाऊल असलं पाहिजे. आत्मज्ञानी मोक्ष आपल्याला जाणीव होण्यासाठी ते एक पाऊल असलं पाहिजे. आपल्यातला आज केलेल्या पारायणातून एक दोष आपण काढून घेतलेला पाहिजे आणि एक गुण स्वीकारलेला पाहिजे, तेव्हा ते पारायण आहे. अन्यथा तो बी विधी आहे, ती बी सवय, आणि तो माणूस सवयीचा गुलाम आहे. दररोज उठला, देवपूजा केली, सूत्रपाठ घेतलं, 9 प्रकारचं पारायण केलं, आचार केले, आचार मालिका, विचार मालिका. आम्ही आता पारायण करायला लागलो, सूत्रपाठ वाचायला लागलो. पदरात काय पडलं? पदरात जर पडत नसेल तर त्या करण्याला काय अर्थ राहील? म्हणून अत्यंत सोपं सरळ शांततेने वाचा, शांततेने ऐका आणि दररोज एकच वचन घ्या. हे तर मी सांगितलं 17
17 सत्संगातून 17 गोष्टी घ्यायच्या. जर तुम्ही दररोज एकच वचन घ्यायचं, फक्त एक वचन, आणि ते एक वचन 8 दिवस चिंतन करायचं. एक वचन 8 दिवसासाठी, 8 दिवसात एकच वचन. पण जोपर्यंत तुम्ही बदलत नाही ते वचन तुम्ही सोडायचं नाही. आणि त्या वचनावर जेव्हा तुम्ही जाल तेव्हा दुसरं वचन पकडायचं. शिडीने जेव्हा आपण वरती चढतो तेव्हा पहिली पायरीला सोडल्याशिवाय दुसरी पायरीला आपल्याला पकडता येत नाही. आणि दुसऱ्या पायरीला पूर्णपणे त्या पायरीवर पाय रोवून उभं राहिल्याशिवाय दुसऱ्या पायरीवर जाता येत नाही. तसं एक वचन जोपर्यंत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत त्या वचनाला सोडायचं नाही. आणि त्या वचनाला सोडल्यानंतर दुसरं वचन आपण घ्यायचं नाही. मी आयडिया देत असतो, दररोज सोप्या सोप्या गोष्टी देत असतो. कोणत्याही सत्संगात मी भाषण करत नाही किंवा विनाकारण सत्संग घेत नाही. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. जे मला समजलं, जे मला कळालं, जे माझ्या लक्षात आलं. आणि देवानी तेच केले. देवानी तत्वज्ञान नाही सांगितलं, देवानी समजावलं. पूजनीय माई भट्टांना काय समजावलं? संस्कृत विच्छेद होईल असं काही आहे का म्हटले? 18 पुराण वेद शास्त्र जाणता तुम्ही, जन्मृत्यूचा फेरा असं चुकेल असं काही आहे का म्हटले? आहे. कर्माचा सिद्धांत देवानी खोडला. देवानी तत्वज्ञान नाही सांगितलं, भाषण नाही सांगितलं. देवानी समजावलं, अरे बाळा तसं नाही. या सृष्टीमध्ये कशानेही परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आणि ती प्राप्ती तुला एका परमेश्वराला शरण गेल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि त्या परमेश्वराला जाणून समजून उमजून केलेली भक्ती, त्या भक्तीचं दास्य, तेच तुला मुक्तीला कारण. हे समजावलं, आचार्यांना समजावलं, महादाईसांना समजावलं. तसं समजून आपण घ्यायचं आणि मग करायचं. आपण समजून न घेता न करणाऱ्यांची संख्या खूप आहे, आज खूप आहे, भयंकर खूप आहे. माझे सत्संग ऐकणारे सुद्धा लोक मला प्रश्न विचारतात. मी दररोज माझ्या बरोबर जास्त त्यांना अनुभव सांगत राहतो. आज एक असा फोन आला, काल असा एक फोन आला, आज एक मला सकाळी फोन आला म्हणे बाबा थोडासा वेळ तुमचा मी जास्त घेईल, आहे का वेळ? म्हटलं वेळच वेळ आहे, बोला. आता मला अपेक्षित काय आहे का अभ्यास करत असे सत्संग ऐकलेला आहे म्हणजे आता अध्यात्मातला प्रश्न विचारेल. पण तो काय विचारतो की माझा मुलगा होता, त्याचं लग्न झालं, 3 वर्ष झाले, फारकत झाली, मी बरेच प्रयत्न केला पण ते काही आता जुळत नाही. आता दुसरं लग्न होण्यासाठी आणि ते लग्न झाल्यानंतर न मोडण्यासाठी काय उपाय तुम्ही सांगा. म्हणलं असा उपाय धर्मात सांगितलेलाच नाही. संन्यास घेण्यासाठी उपाय आहे, आत्मकल्याणासाठी उपाय, आत्महितासाठी उपाय. तो उपाय विचारला तर मी सांगेल, असा उपायच नाहीये तर मी सांगू कस काय? तो ब्लँक झाला. तर म्हणलं किती सत्संग ऐकतो म्हणे? तुमचे दररोज सत्संग मी ऐकतो. सत्संग ऐकून असे प्रश्न जर येत असेल तर तू किती ऐकले ते? तसं मी किती सत्संग तुमचे घेतले आणि 12 सत्संग तुमचे वर्षाचे झाले, 5 अवताराचे झाले, दररोज सूत्रपाठही वाचले. पण तुम्हाला काय त्याच्यातलं घेता आलं नाही तर ते घेण्याला काय अर्थ? ते समजायला त्या सत्संगाला उपयोग काय झाला? असे प्रश्न दररोजचे मला येतात. म्हटलं बाबा आता तुला करायचंच आहे तर ते म्हणे मग आता कसं आहे, तुम्हाला विचारण्याचा उद्देश असा आहे की आता आमच्या घरचे ऐकायच्या मनस्थितीत नाहीये, अडचणी आल्या, मग ते चालले आता ब्राह्मणाकड, ज्योतिषाकड. मग ते म्हणता हे करा ते करा, ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला फोन केला. म्हणजे ठीक आहे आता करायचंच आहे, तुझी इच्छा आहे, जाय खिटी घाल, पारायण कर, स्मरण कर, चिंतन कर, विडेवा, याच्या व्यतिरिक्त तर काही सांगू शकत नाही. मग आता हे केलं तर होईल का? म्हणलं आता केल्यानंतर होईल का नाही होईल हे आता मी सांगू शकत नाही. म्हणून असा एकदम परफेक्ट उपाय सांगा. तुम्ही सांगता ना अचूक शोधलं पाहिजे, अचूक बघितलं पाहिजे, अचूकच केलं पाहिजे. मला अचूक उपाय सांगा का असं झालंच पाहिजे. म्हणलं याच्यावर उपायच नाही. धर्म हा आत्मकल्याणासाठी, आत्महितासाठी, आणि आपण तो संसारासाठी लावून राहिलो म्हणजे टोटल आपलं गलत चाललंय. आणि म्हणून संसार सुखी करायचा असेल तर त्या पद्धतीनेच तुम्हाला सुखी करावं लागेल. घरातल्या लोकांचा आधार, एकामेकाला समजून घेणं, त्यांचे मन सांभाळणं, त्यांची काळजी घेणं, त्यांचे विचार आपले विचार मिळते जुळते घेणं, सोडून देणं, त्याग करणं, दुर्लक्ष करणं, आणि सर्वात मेन म्हणजे या कानाने ऐकून या कानाने सोडून देणं. हे सुखी संसाराचं तुम्हाला मी उपाय सांगितले. आता हे उपाय तुम्ही अध्यात्मात लावता. ऐकायचं सोडून द्यायचं, मनावर घ्यायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, सोडून द्यायचं. आणि तिथं मात्र काय आहे, इथं सिरियसला व्हायचं, इथं सिरियस घ्यायचंय, ऐकायचंय, मनावर घ्यायचंय, बदल करायचाय आणि एक एक शिकायचंय. तिथं मात्र ते करताय. ही काय बोलली, हा काय बोलला, यांनी असं वागलं आणि मला विचारलंच नाही, हे तिथं सोडायचं राहतं.
इथं धरायचं राहतं, इथं सोडून देतात, तिथं धरतात, म्हणून ते चुकत आहे आणि हे चुकत आहे. संसार सुखी करण्यासाठी संसाराच्या पद्धती आपण संसारात जगत असताना शिकायच्या राहतात. अध्यात्म हे ज्ञानाने घ्यायचं असतं, परंतु संसाराच्या पद्धती आपण शिकत शिकत अध्यात्माला लावतो आणि अध्यात्मातून जे शिकतो ते संसाराला लावायचा प्रयत्न करतो, म्हणून सारी आपली गल्लत झालेली आहे. धर्म आतून करायचा असतो, संसार बाह्यातून करायचा असतो. आपण धर्म बाह्यातून करायला लावलो आणि संसार आतून करायला लागलो, म्हणून आपण साऱ्या तोडमोड झाली. म्हणून इथे सुखी नाही, आपण अध्यात्मात सुखी नाहीये आणि प्रपंचात सुखी नाही. आता ज्यांचा प्रपंच संपला म्हणजे काय, त्यांना नातू आहे, नाती आहे, त्यांना विचारा तुम्ही सुखी आहे का? ज्याचा आता प्रपंच चालू झालाय त्याला विचारा सुखी आहे का? ज्याने अजून लग्नच केलं नाही त्याला विचारा सुखी आहे का? तो मी सुखी नाही, हाय सुखी नाही, तोही सुखी नाही, मग संसारात सुखच नाहीये. तर शिकलो काय आपण, परंतु संसारात सुख नाही असं नाहीये. परमेश्वरांनी सांगितलंय अस्थिर संसार आहे, तो अशा पद्धतीने जर अस्थिरच आहे असं म्हणून जर घेतला तर तुम्हाला सुख लाभेल. कारण तो स्थिरतेकडे नेण्याचा जर प्रयत्न अस्थिर आहे, तो स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न कराल तर सुख नाही लाभणार. देवाने सांगितलं जे तत्व आहे, ते सिद्धांत आहे, ते तुम्ही स्वीकारा आणि मग ते करा, तुम्हाला सुख लागेल. तुमच्या डोक्यात एकच असलं पाहिजे की देवाने सांगितलं प्रपंच अस्थिर आहे, हा अस्थिरच राहणार आहे. स्थिरते की किती न्यायला प्रयत्न, तो स्थिर होणार नाही. फक्त आजची गरज काय, तेवढा उपाय पाहायचा आणि सोडून द्यायचं. पण आपण स्थिरतेकडे न्यायचा प्रयत्न, आपण म्हणतो फाउंडेशन पाहिजे, पक्क पाहिजे. तिथं पक्केपणा नाहीये, कारण तो अस्थिर आहे. ज्या पद्धतीने परमेश्वराने प्रपंच सांगितलं त्याच पद्धतीने जर तुम्ही स्वीकारला तर त्यात सुद्धा तुम्हाला सुख लागेल. का, तर दुःखाची झळाळी येणार नाही. इकडचं तुम्हाला बैठक असल्यामुळं, तत्वज्ञान समजल्यामुळं, तिथं तुम्ही सुखाच्या अभिलाषेपोटी प्रपंच करताय, धावताय, पळपळ पळताय आणि ते तुम्हाला भेटू शकत नाही, कारण तिथं नाहीये. देवाने तिन्ही जर नसतं त्याच्याशिवाय दुसरं काही सुखच नसतं. अस्थिर आहे, स्थिरतेकडे नेण्यासाठी केलेलं कर्म ते पापाला मूळ आणि ते दुःखाला मूळ आहे. तो स्थिर जर प्रपंच असता तर आपल्याला प्रपंच सोडायची गरज नसती आणि त्या प्रपंचातच परमेश्वर आपल्याला भेटला असता. पण परमेश्वराने प्रपंच करून परमेश्वरांनी तो प्रपंच सोडायला लावला आणि परमेश्वराला प्राप्त करण्याची संधी दिलेली आहे. यदा कदाचित परमेश्वराने सांगितलं असतं तर प्रपंच न करताच तुला मी भेटेल, तर एकाही जीवाला परत कधीच देव भेटला नसता. पण देवाने किती मोठी संधी दिलेली आहे, कारण आचार्यांनी प्रपंच करून सोडला, माई भट्टांनी प्रपंच करून सोडला, महागाईसा प्रपंच करून सोडला. प्रपंच करून सोडायचा असतो, मधी सोडायला देवाने नाही सांगितलं, करून सोडायचा असतो. पण करूनही जर सोडायची प्रवृत्ती नसेल तर मग आपल्याला अध्यात्म किती कळालं, किती समजलं आणि प्रपंच किती कळाला. बरं, त्याच्यात खरंच सुख असेल, त्यातून खरंच तुम्हाला काहीतरी भेटणार असेल, भेटत असेल तर ते करायला काहीच हरकत नाही. परंतु परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान ज्या पद्धतीने समजून घेतलं तर तुम्हाला प्रपंचातही सुख लाभेल आणि अध्यात्मातही सुख लाभेल. आज काय होतंय, आपली लक्षात न आल्यामुळं इथं तुम्ही सत्संगाला आले तरी तुम्ही सुखी आहे याची काही गॅरंटी नाही, तुम्ही स्वस्त आहे याची काही गॅरंटी नाही, तुम्ही स्थिर आहे याची काही गॅरंटी नाही. तुमच्या मनात चाललंय आता यांचं कधी संपेल, किती वाजले, किती वेळ झालाय, 1 तास झालाय का नाही, थंडी वाजली, हे जेवण करून बसले, आम्हाला जेवायचंय, परत घरी जायचं ना, उद्या सकाळी परत उठायचंय आणि परत कामं करायचे, यांना काय लागतं. म्हणजे तुम्ही इथं बसले तरी स्थिर नाहीये आणि तिकडे गेल्यानंतर ते स्थिरतेचा विषयच नाही, कारण तो अस्थिरच आहे. त्याच्यामुळे जसं आहे तसं समजून घेणं आणि त्यावरती चालणं ही सुखाची व्याख्या आहे. मग तुम्ही कुठे असा सुख प्राप्त करायचं असेल तर जसं आहे तसं जाणूनच घ्यायचं राहतं आणि त्या पद्धतीनेच करायचं. प्रत्येक गोष्टीची एक पद्धत असते, ती सिस्टम, ती पद्धत, ती रेसिपी जर केली तर त्यातून रिझल्ट भेटेल. स्वयंपाक करायचा रेसिपी लागते, कपडे शिवायचे तरी तो शिवणारा असतो, तो माप घेतो आपले व्यवस्थित पद्धतीने, ते माप घेऊन मग तो शिवण, मग तो आपण घालू शकतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट तो समजून घेऊन करतो, कोणतीच गोष्ट अशी नाही का न समजून करता करतो. पण आपण न समजून करताना अध्यात्म करतो ना प्रपंच करतो. प्रपंच किती जाता, एखाद्याच जातो. तुमचे कितीतरी लोकांचे आता वय झाले आणि प्रपंच संपले, सांगा प्रपंचाचा एक विशिष्ट शब्दात प्रपंच मांडा तुम्ही. काही खरं नाही एवढंच सांगतील, काही खरं नाही तर मग आपण काय केलं आजपर्यंत.
आणि हे कधी कळालं आपल्याला? म्हणजे प्रपंचाची एक विशिष्ट, ज्यांनी प्रपंच केला त्याला बी सांगता येत नाही. अध्यात्मातलं मात्र अशी गोष्ट आहे की एक गोष्ट जरी स्वीकारली तरी तो 1% का होईना पण तो अध्यात्म सांगू शकतो आणि त्याला मात्र सुख प्राप्त होऊ शकतो. एक वचन, एक तत्व, एक सिद्धांत, एक आचार प्रणाली जरी तुम्ही स्वीकारली तरी तुम्हाला परमेश्वर प्राप्तीची प्रचिती येऊ शकते आणि त्या बाजूने अत्यंत आत्मविश्वासाने तुम्ही म्हणू शकता की देव मला मिळेल. का तर देवच तुम्हाला त्याची जाणीव करून देईल. परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे. परमेश्वर जाणीव करून देईल की मी तुला आता प्राप्त होईल, कारण तू आता सुरुवात झाली पाय टाकायला. फक्त एक गोष्ट, प्रपंचात 1000 गोष्टी करा तरी तुम्हाला सांगता येत नाही. मग त्या 1000 गोष्टी करण्यापेक्षा इकडची एक गोष्ट करा, तुम्हाला प्रपंच सांगता येईल, अध्यात्म सांगता येईल. इतकी सोपी आणि सरळ गोष्ट आहे. सांगण्यासारखं खूप तत्वज्ञान आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच का प्रत्येक महिन्याला सत्संग होतात, त्या प्रत्येक महिन्याच्या सत्संगातून काहीतरी घेऊन चाला. आता मी तुम्हाला अजून एक सांगेल, यांना एक वही ठेवा इथं. या वहीमध्ये काय करायचं, सत्संग झाला जेवण करायचे आणि आपापल्या परीने ना मी काय शिकून चाललो याची नोट करायची. तुमचं नाव नाही लिहिलं तरी चालेल. तुम्हाला वाटतं नाव कसं काय लिहू? म्हणजे जे सत्संग आयोजित करतात आणि पुढच्या वेळेस त्या सत्संगामध्ये त्या वही वाचून दाखवायची, नाव नाही घ्यायची. XYZ आता एखाद्याने लिहिलं की मी आज असं शिकलो आणि हे मी शेवटपर्यंत आता पाळणार आहे, असं जरी नाही लिहिलं चालेल, पण मी आज शिकलो. दुसऱ्याने लिहिलं मी आज हे शिकलो, तिसऱ्याने लिहिलं मी आज हे शिकलो, या सत्संगातून हे शिकलो. जे बी लिहिलेलं असेल त्यांनी नावं जरी नाही लिहिली तरी पुढच्या सत्संगात ते वाचून दाखवायचे का मागचा असा सत्संग झाला होता आणि एवढ्या लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या का मी हे शिकलो. तुम्हाला ती सवय झाली पाहिजे. अभ्यासाची सवय नाही आपल्याला, चिंतन करायची सवय नाही, नियम करून ते प्राप्त करून ते शोधून त्यावरती चालण्याची आपल्याला सवय नाही. ती सवय लावणं ही पण खूप काही सोपी गोष्ट. एक वही ठेवा, प्रतिक्रिया द्या, स्वतःचं लिखाण करा. जरी इथं नाही दिलं तर घरी जाऊन लिहा. वर्ष संपल्यानंतर डिसेंबरच्या एंडिंगला आपण ती वही चाळा का जानेवारीच्या सत्संगामध्ये काय शिकलो, फेब्रुवारीच्या सत्संगात काय शिकलो. आणि हे करत असताना पुढचं पाठ मागचं सपाट असं न होता ते कंटिन्युटी सातत्यपूर्ण पण ठेवलं पाहिजे. यातून दुसऱ्यांना प्रेरणा भेटेल, आपल्याला प्रेरणा भेटेल आणि एक आत्मविश्वास निर्माण होईल. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपली जी दुर्दम्य इच्छा आहे ती परमेश्वराच्या निष्ठेमध्ये बदलेल आणि परमेश्वरापर्यंत तुमचं छोटंसं स्मरण सुद्धा पोहोचेल. कारण तुमची दुर्दम्य इच्छा नसल्यामुळं तुम्ही कितीही स्मरण करा ती पोहोचत नाही. दुर्दम्य इच्छा जर असेल तुमची, तुम्ही थोडं स्मरण करा तरी ती देवापर्यंत पोहोचेल. हे लक्षात घ्या. दुर्दम्य इच्छा पाहिजे. ती इच्छा शक्ती ते ध्येयापर्यंत आणि ते एकाग्र होऊन ते टार्गेट आपल्याला दिसलं पाहिजे. जसं अर्जुन देवाला फक्त माशाचा डोळा दिसत होता, बाकीच्यांना सारं दिसत होतं म्हणून ते माशाचा डोळा फक्त अर्जुनच भेदू शकले. तसं परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपल्याला एकाग्रता अत्यंत महत्वाची आणि ती एकाग्रता आपल्या नियमावरती अवलंबून आहे. ती नियम आपल्या शिकण्यावरती अवलंबून आहे. म्हणून शिकत चला. जीवन हे आयुष्यभर शिकण्याचं एक परमेश्वराने दिलेलं खूप सुंदर असं जीवन आहे आणि परमेश्वराने त्यावरती आपल्या दुधात साखर पडावी तसं बोधरूपी जे ज्ञान, बोधरूपी जो धर्म आपल्याला दिलेला आहे ती परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे. त्याचा वापर आपण किती करतो यावरती सर्व काही अवलंबून असतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.